हॅलो वेदा, अगं काय करतेस तू? आणि वेळेवर जेवतेस ना? बरं. आणि काय काय शिकलीस तिकडे? अच्छा वेदा, मी तुला थोड्या वेळाने फोन करू? तू बाबांना फोन कर ना. हां, बाय. मी आले म्हणून फोन ठेवलास? मला इतकं महत्व देतेस तू? का आलीस ते सांग. मी का आले हे माहिती नाहीये तुला? खरं तर मी इथून थेट पोलीस स्टेशनला जाणार होते, पण म्हणलं कशाला उगाच विषय वाढवा, आपलीच बदनामी होईल. नंतर लोक म्हणतील की रामपुरेंच्या सुनेने चोरी केली, पण त्यांना कुठे माहितीये की हे सगळं तिच्या रक्तातच आहे. तुझ्या बापाने शिकवलं असेल ना तुला हे सगळं? मंजिरी, अरे वा, आलीस तू. आम्ही तुझीच वाट बघत होतो. ए मला खरं सांगा मीरा, हा सगळा प्लॅन हिचा होता ना? हा, ए मला सांगा, तुम्ही त्या पेटीत काहीतरी शोधायला गेला होतात ना? काय बरं? हा, माझं खरं रूप सापडलं नाही? अरे रे रे. मंजिरी, तुला वाटत असेल की तुझ्या या मायावी शक्तीने तू सगळ्यांवर राज्य करू शकतेस, तर लक्षात ठेव, मायाजाल फक्त तात्पुरतं असतं. ते फक्त डोळ्यांना फसवू शकतं. या सृष्टीत फक्त एकच शक्ती आहे जी कधीच कमी पडत नाही, जी कधीच हरत नाही. ती म्हणजे श्रद्धा. आणि त्या श्रद्धेतून जागी होणारी देवी आईची शक्ती. आणि ती शक्ती वेळ पडल्यावर पूर्ण जग हलवण्याची ताकद ठेवते. तुला आता वाटत असेल ना की सगळ्यात शक्तिशाली तूच आहेस, तर लक्षात ठेव, तुझे हे मायावी धंदे फार काळ टिकणार नाहीत मंजिरी. टिकणार नाहीत, टिकणार नाहीत. 300 वर्ष टिकलेत मीरा, 300 वर्ष. अगं दोघींचे चेहरे बघा एकदा आरशात जाऊन. किती घाबरलात तुम्ही. नाही नाही नाही, पण काळजी करू नका, मी हिच्यासारखी काही भूत वगैरे नाहीये. एक साधी सरळ बाई आहे दिसायला तरी. फक्त माझ्या कामाच्या आड कोणी आलं ना की मग मी त्याला सोडत नाही. आणि म्हणूनच मी तुम्हा दोघींना सोडणार नाहीये. बघ, अशीच स्वप्न बघ मंजिरी, कारण तू आमचं काहीच करू शकत नाहीस. असं वाटतं तुला खरंच? पण एक गोष्ट नक्की आहे मीरा, मी तुला असंच मारणार नाहीये. ज्या नात्यांवर तुला खूप गर्व आहे, खूप विश्वास आहे, ती नाती
एक एक करून तुझ्या हातातून निसटू लागतील आणि तू काहीच करू शकणार नाहीस. एकटी पडशील तू. आणि या सगळ्याची सुरुवात अथर्वपासून होणार आहे. तो तुझ्या आयुष्यातून निघून जाणार आहे आणि तू स्वतःला समजावत राहशील की मीरा, मीरा शांत हो, हे फक्त एक स्वप्न आहे, फक्त स्वप्न आहे. आणि जेव्हा माझं स्वप्न तुझं वास्तव होईल तोपर्यंत खूप उशीर झाला असेल मीरा. आणि ज्या दिवशी तू एकटी पडशील त्या दिवशी मी येईल तुला संपवायला. आणि तो दिवस फार लांब नाहीये. मीरा, ही मंजिरी जाणून बुजून आपल्याला घाबरवण्यासाठी असं बोलतीये. आपण तिच्या या खेळाला बळी पडायचं नाही अगं. तू अजिबात घाबरू नकोस. तुझ्या जवळची तुझी माणसं तुझ्यापासून कधीच दुरावणार नाही. आणि अथर्व तर नाहीच नाही. मीरा, एवढ्या संकटांवर मात करून तुम्ही तुमचं नातं इथवर आणलंय. ते असं कोणाच्या तरी धमकीने तुटणार नाही अगं. आणि अथर्वचं खूप प्रेम आहे तुझ्यावर. खरं प्रेम इतकं कमकुवत नसतं की कोणाच्या तरी पोकळ धमकीने तुटेल. अथर्व फक्त तुझे आहेत मीरा. माया, कुठे होतीस तू? काय चाललंय काय तुझं? मंजिरीने मला रूमच्या बाहेर काढल्यानंतर ती काय बोलली तुझ्याशी? मला सगळं हवंय. तेव्हा जी तू गायब झालीस ना, ते आत्ता दिसतीयस मला. कुठे होतीस एवढा वेळ? तुमच्यात काय बोलणं झालं ते मला हवंय. ताबडतोब सांग. माझ्यापासून काही लपवू नकोस. माझ्याशी गाठ्या नाही तर. शांत व्हा, काम डाऊन. हा, उगाच नको ते विचार करू नका. आणि मी का लपवेन तुमच्यापासून काहीही. रिलॅक्स. माया, एक गोष्ट लक्षात ठेवा, तू माझी सून आहेस. आत्तापर्यंत जी काही कारस्थानं आपण केली ना, त्यात तू माझ्यासोबत होतीस. त्यामुळे तुला प्रेमाने आणि नीट समजावून सांगते, जास्त शहाणपणा करायला जाऊ नकोस.